ठिकाणी या वर्षाची मेहनत आहे आणि या संघाबद्दल मित्रांनो सांगावं तेवढं फार कमी आहे. शेवटचं या ठिकाणी चषक आहे आणि शेवटची स्पर्धा आहे, त्यामुळे 5 मिनिटं मी या संघासाठी खर्च करतोय. कारण दरवर्षी या ठिकाणी चांगली कामगिरी करणारा हा एकमेव संघ आहे. म्हणजेच दरवर्षी म्हणजे मी सांगितलं की यांनी फक्त 12वी फायनल जिंकले, परंतु सेमी आणि रनरअप हे देखील वेगळे आहेत, त्यांची आम्ही गिनती केलेली नाही आहे. अशा पद्धतीचा संघ आहे. तदनंतर या ठिकाणी पहा, याच ठिकाणी जर पाहिला तर आपल्या चिपळूणमध्ये अनेक स्पर्धा होत असतात, परंतु प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की आई महाकाली कुंभारली यात्रेची स्पर्धा ते जिंकण्याचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न देखील या संघाचं पूर्ण झालेलं आहे. आणि तदनंतर या संघाबद्दल अजून जर सांगायचं झालं, हा संघ फक्त खेळतो आणि त्यांच्या जर खेळाडूची सांगित पाहायला घेतली तर त्यांनी कळबसतेच्या स्पर्धेमध्ये देखील सांगितलं होतं की एक ठिकाणची स्पर्धा माझ्यामध्ये 2 वर्षापूर्वी या ठिकाणी मुरादपूर या ठिकाणी स्पर्धा झाली होती, ज्या ठिकाणी सामना चालू होता सुकाई खिरडी आणि ग्रामस्थ कोणबसवणे आणि ग्रामस्थ कोणबसवणे संघाचा एक खेळाडू अर्थात जो जखमी झाला होता आणि जखमी झाल्यानंतर तो या ठिकाणी त्या संघाने तो सामना सोडला, ते घरी गेले, परंतु त्याचा खर्च जास्त होता, परंतु वेळे संघ मित्रांनो त्या स्पर्धेत सेमीफायनल मध्ये गेला होता. तो फायनल मध्ये देखील दाखल झाला होता. फायनलचं माझ्या मते 1 नंबरचं बक्षीस 12,000 होतं आणि 2 नंबरचं 8 ते 10,000 रुपये बक्षीस होतं. परंतु या संघाने तिथे निर्णय काय घेतला होता, आम्ही फायनल जिंको अन्यथा फायनल हरो, आम्ही 1ही रुपये या ठिकाणी घेणार नाही. जो आमचा सर्व खर्च असेल तो सर्व खर्च त्यांनी त्या खेळाडूला दिला होता, अर्थात ग्रामस्थ कोणत्या संघाच्या खेळाडू दिला होता. म्हणून तर या संघाचा उल्लेख फार वेगळा आहे. या 2 गोष्टी झाला. अजून एक आणि आपली केरवची स्पर्धा आहे, हे वर्ष पहिले तर 34वा आहे, परंतु याच संघाचं अजून एक अशा पद्धतीचं वैशिष्ट्य आहे. एक अड्रे गाव आहे आणि अड्रे गावातील एक मैदान आहे, ज्या मैदानावरती मागील 4 वर्षाचा विचार केला तर एक वर्ष माझ्या मते 60 किलोची स्पर्धा झाली, एक वर्ष 65 किलोची स्पर्धा झाली, एक वर्ष खुला गटाची ओपनची स्पर्धा झाली, या वर्षी 70 किलोची स्पर्धा झाली. 4 वेगवेगळ्या स्पर्धा झाल्या आणि सलगचे 4ही वर्ष एकच संघ जिंकला, अर्थात भीम संघ जवळ संघ एकाच मैदानावरती सलगची 4 वर्ष जिंकण्याचा इतिहास देखील त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर हा संघ या ठिकाणी आपण जिंकताना देखील पाहतो आणि संघ जिंकत असताना संघाचे पाठीराखे देखील महत्वाचे असतात आणि ह्या संघाचा असा एक पाठीराखा आहे ज्यांचा आवाज आपण सलगचे 3 दिवस पाहिले होते. असे आमचे मित्र यजी होडे या ठिकाणी आहेत. जे पाहिले ना तो लोटे या ठिकाणी कर्मचारी आहेत, परंतु त्यांचा एकच मत असतं की आमचा वेळ संघ जिंकला का. ते या ठिकाणी जर सेकंड ड्युटीला असतील त्यांना घरी यायला 12 वाजतात, परंतु आम्ही जर सांगितलं की तुमचा संघ जिंकलाय क्वार्टर सेमीमध्ये गेलाय तर ते घरी जात नाहीयेत, ते डायरेक्ट घरात न सांगता या ठिकाणी येतात, कारण की त्यांचा संघ जिंकला हे मानण्यासाठी. असे पाठीराखे असणं देखील फार महत्वाचं असतं. अशा पद्धतीचा संघ आहे. आणि त्यानंतर त्या संघातील एक खेळाडू साजन, ज्याचा मी सामन्यामध्ये सांगितलं होतं, वेळ आहे ना, साजन हा खेळाडू 2 वर्षापूर्वी पहिलं तर ठाणे या ठिकाणी कार्यरत होता आणि त्या ठिकाणी पहिल्या तर 2 दिवसाची सुट्टी असते, शनिवार रविवार 6 दिवस कामाकरता असायचा. परंतु साजन हा बरोबर शुक्रवारी काम संपल्यानंतर या ठिकाणी ट्रेन पकडायचा, चिपळूणमध्ये दाखल व्हायचा, त्याचा संघ शनिवारी सामना खेळायचा, शनिवारी संघ सेमीमध्ये जायचा, रविवारी फायनल जिंकायचा आणि रविवारी परत ट्रेनमध्ये बसायचा आणि कामासाठी जायचा. असं देखील त्यांनी 10 फायनल जिंकलेले आहेत. अशा पद्धतीचा हा संघ आहे. आणि आता मी एवढंच सांगतो, आपल्याकडे कालावधी कमी आहे, आता या शेवटच्या चषकाच्या दिशेने बोलतोय. ही स्पर्धा या ठिकाणी 3 दिवसाची स्पर्धा होती आणि 3 दिवसाची स्पर्धा असताना ज्याचं आयोजन आम्ही 1 महिन्यापासून या ठिकाणी केलं होतं आणि 1 महिन्यापासून आयोजन करत असताना आम्हाला एकच प्रश्न पडला होता की आम्ही चांगल्या प्रकारचं चषक या ठिकाणी ठेवलेला आहे, आम्ही चांगल्या पद्धतीचं पारितोषिक या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्या चषकाचा आणि पारितोषिकाचा कोणता संघ मानकरी करणार आणि त्याचं उत्तर आज मिळालेलं आहे. त्याचं उत्तर अशा पद्धतीने मिळतंय, श्री गणेश क्रीडा मंडळ टेरव तांडेवडिया यांनी आयोजित केलेल्या 2026-27च्या या स्पर्धेतला अंतिम विजयी संघ ठरतोय. त्या संघाचं नाव आहे आपल्याच ग्रामीण मधला, आपल्याच पंचक्रोशीतला, चिपळूण तालुक्यातला, रत्नागिरी जिल्ह्यातील 70 किलोचा 1 नंबरचा संघ. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. भीम संघ क्रीडा मंडळ वेळ संघ ठरलाय या स्पर्धेतला अंतिम विजयी संघ. या संघाला या स्पर्धेतलं शेवटचं चषक आणि शेवटचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि हे पुण्यकरीता विनंती आहे, अनंतजी चांदिवडे माजी सरपंच साहेब आहेत, त्यांच्या समवेत दीपकजी चांदिवडे अध्यक्ष साहेब मंडळाचे आपण देखील या ठिकाणी येत आहे आणि मंचावर उपस्थित संपूर्ण मान्यवर आपण देखील त्यांना जोडले जायचं आहे.